नाबाजी अंग काय ना आमच्या शेतातून धक्का चालू आहे. आमचे पाणी गेल्यामुळे काही वादावाद झाली व काही ते प्रसाद पवार तिथून पमुलगिराम गोटू शिंदे सिद्धू शिंदेबाबा हे समजा आले व मारहाण झाली. पुन्हा मारलं कोण तुम्हाला? गोटू शिंदे गोटू शिंदे आणि कैलास दोघांनी मारलं. तुम्ही त्यांना काय बोलला होता? काय नाही, आमची प्रसाद पवारचे शिंदे माणसं येऊन मारलं. आमची बोलाबोली झाली पाण्यासाठी येऊन मारलं त्यांनी. काय झाली बोलाबोली? काही ते पाण्यासाठी रस्त्यात पाणी. नेमकं पाणी प्रकरण काय ते सांगा. धक्का चालू आपल्या शेतातून रस्त्यात. धक्क्याचा आणि तुमचा पाण्याचा काय संबंध आहे ते सांगा. आमचं शेत आहे ना ते. हा मग सांगा. आमच्या शेतातून धक्का चालू पाणी आमचं गेल्यामुळं हो रस्त्यातून पाणी जाणार. आमच्या शेतातून पाणी गेलं रस्त्यात, त्याच्यामुळं बोलाबोली झाली आमची. पाणी कशासाठी दिलं होतं तुम्ही? उसाला पाणी चालू आहे. का मारलं तुम्हाला? पाणी देऊ लागले की लेकराला मारलं. मी पळू गेली. मग मार लागले. मी पळाले तर मला घेऊन दिला. पाठी हल्ली पायाला हल्ली. कुठं लागलं तुम्हाला? पायाला लागलं, पाठीला लागलं. ठीक आहे. हाताला लागले पाठी लाथा घातली. हाताला लागले हे काही शेत पाठी अजून कोणता म्हणजे पाठी कसून लागल्या. आमच्या शेतापासून रेतीच्या गाड्या जाऊ लागल्या. तर आमच्या सासऱ्याचं भिजू लागले तर पाणी आलं तिथं. तर पाणी आलं म्हणून सासऱ्यासंघ आणि मेवण्यासंघ शिगाव झाली आधी. त्याच्यानंतर प्रसाद पवारनं आणि गिराम प्रसाद पवार ते गोटू शिंदे त्यानं मारून सासऱ्याला म्हणजे सासूला मेवण्याला आणि मला देखील मारहाण केली तिने. हां ते आणि पुन्हा आम्ही शूटिंग केली ती. ते मोबाईल त्याने घेऊन गेले. 20-25 जण आले. ते प्रसाद पवार ते पुन्हा गोटू. ठीक आहे. काय वापरलं तुम्हाला मारहाण करण्यासाठी? त्यांनी काय वापरलं? त्याच्यापाशी काट्या, गाडीमध्ये काट्या होत्या. एक जणापाशी चाकू होता. हां त्यानं पण चाकू काढा नव्हता. काट्या काढल्या होत्या आणि दगडं घालू लागले. बुक्यानं मारू लागले. नेमकं कारण काय घडलं? मूळ कारण सांगा पूर्ण. आमच्या उसावर सगळी धूळ, टरबूजवाडी सगळी धूळ. तिथून रातना दिवस गाड्या चालू आहेत त्याच्या. जेवारी सगळी धुळीनं ही झालेली आहे. हां आणि ते पुन्हा दादागिरी करू लागले. मारतो, बाहेर आल्या मारतो, हे करतो, हे इकडे खतम करून टाकतो, असं अंगावर गाडी घालतो असे म्हणून त्यानं हे केलं. नसतं काच फोडा गाडी त्याच्यात ड्रायव्हरनं काच फोडा आणि गाडीवर आमच्या गुन्हा दाखल करायला घेऊन आले. ते तुमची पहिली त्यांच्यासोबत काही बाचाबाची झाली होती का? हो झालती ना.